मराठी चित्रपट संघटनेसोबत एकनाथ शिंदेंची बैठक घेतली। मराठी चित्रपटांना थिएटर मिळावे यासाठी कमिटी स्थापन करण्यात आली असून मराठी चित्रपटांना मल्टीप्लेक्समध्ये शो मिळवून देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचं शिंदेंनी सांगितलंय। 1.5 महिन्यात ही समिती अभ्यास करून शासनाला अहवाल सुपूर्द करणार आहे। ठाण्यातील खड्ड्यांवरून शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे। वाहतूक कोंडी मुक्त रस्त्यासाठी समन्वयाने काम करा अशा सूचना शिंदेंनी अधिकाऱ्यांना दिल्या। भाजप आमदार परिणय फुकेंनी अखेर दिलगिरी व्यक्त केली। आपल्या बोलण्याचा तसा अर्थ नव्हता, मात्र तरीही शिवसेनेच्या भावना दुखावल्या असेल तर दिलगिरी व्यक्त करतो अशा शब्दात फुकेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे। भंडाऱ्यातील भाजपच्या मेळाव्यात शिवसेनेचा बाप मीच असल्याचं वादग्रस्त विधान फुकेंनी केलं होतं। यावर शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। भूमपरांडा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। अजित पवारांच्या उपस्थितीत मोटेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। मुंबईत पार पडलेल्या पक्षप्रवेश सोहळ्यात राहुल मोटेंसह त्यांच्या समर्थकांनी प्रवेश केलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवर उद्धवराज ठाकरेंचे फोटो दिसतात। ठाण्यातील नितीन कंपनी परिसरात ही बॅनरबाजी करण्यात आली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते प्रवीण पवारांकडून ही बॅनरबाजी करण्यात आली। जितेंद्र आव्हाडांच्या या बॅनरची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। आनंदाचा शिधा या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर 350 कोटी रुपयांचा भार येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तिजोरीवर भार वाढल्याने यंदा आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना मिळणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारातून विद्यार्थ्यांना विषबाधा होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने कार्यपद्धती निश्चित केली आहे। त्यात पोषण आहारातून विषबाधा झाल्यास कारवाईचं स्वरूप निश्चित केलं आहे, तर गोदाम अस्वच्छ आढळल्यास दंड आकारण्यात येणार आहे। राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली केली आहे। मुंढेंची विकास आयुक्त पदावरून दिव्यांग कल्याण विभागात सचिवपदी बदली करण्यात आली आहे। ऑक्टोबर अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। पुढील 4 महिन्यात टप्प्याटप्प्याने निवडणूक प्रक्रिया संपणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारेंनी दिली आहे। तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन नसणार असंही निवडणूक आयुक्तांनी सांगितलेलं आहे। हार्बर मार्गावरील वाशी रेल्वे स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचं काम करण्यात येणार आहे। त्यासाठी आजपासून ते 8 ऑगस्टपर्यंत रात्री 11:15 ते पहाटे 3:45 पर्यंत अप आणि डाऊन मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या कालावधीत वाशी ते पनवेल दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे। गणेशोत्सवात प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येतील, परंतु रेल्वे गाड्यांचं तिकीट आरक्षण सुरू होताच 1 मिनिट 38 सेकंदात प्रतीक्षा यादी 1100 पार गेली। त्यामुळे यावर्षी गणपतीला कोकणात जायचं कसं असा प्रश्न कोकणवासियांवर उभा ठाकलाय। मुंबईत ऑटोमॅटिक बंद होणाऱ्या दरवाजाच्या 2 लोकलचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये या लोकल तयार होत असल्याचं रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अध्यक्ष सतीश कुमार यांनी सांगितलंय। प्रोटोटाईपच्या यशस्वी चाचणीनंतर सर्व लोकल अशा पद्धतीच्या करण्यात येतील। यासह 238 AC लोकलसाठी लवकरच निविदा प्रक्रिया होऊ शकते अशी माहिती सतीश कुमार यांनी दिली आहे। आता लालपरी हायटेक होणार आहे। ओला उबर रॅपिडोच्या धर्तीवर एसटीचं ॲप विकसित करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। एसटी महामंडळाकडून हे ॲप चालवलं जाईल, तर एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी परिवहन विभागाकडून महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं। देशात पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता। ओपेक देशांनी खनिज तेल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला। उत्पादन वाढल्यास पेट्रोल डिझेल स्वस्त होणार आहे। तेल उत्पादन दररोज 5.47 लाख बॅरलनं वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील ट्रेनची मुंबईमध्ये येणाऱ्या ट्रेनची व्यवस्था करण्यात येते। या सेवा सुविधांसाठी 1100 कोटी रुपये खर्च होणार असल्याचं भारतीय रेल्वेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट केलं। आपल्याकडे तंत्रज्ञान अद्ययावत आहे, त्यामुळे कमी कालावधीत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत असं मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलंय। मुंबईसह राज्यातील सर्व मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करून मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात यावेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मुंबईत म्हाडाच्या अति धोकादायक इमारतींपैकी एका इमारतीचा भाग रविवारी मध्यरात्री कोसळला। ही इमारत रिकामी असल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या दुर्घटनेमुळे दुरुस्ती मंडळाच्या अति धोकादायक इमारतीतील रहिवाशांच्या जीविताच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आलाय। सणासुदीच्या काळात मिठाई, खवा, तूप, खाद्यतेल अशा अनेक पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते। याचा गैरफायदा घेत भेसळीचं प्रमाणही वाढते। त्यामुळे FDAनं राज्यभर तपासणी मोहीम राबवून यावर करडी नजर ठेवण्यात आली।
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी 1,76,000 जागा उपलब्ध आहेत. त्याच्या प्रवेशासाठी 2,17,000 एवढ्या विक्रमी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर जवळपास 32,000 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले. कुलाबा परिसरातील पालिकेच्या शाळांच्या 2 इमारती शिक्षण विभागानं धोकादायक ठरवल्या. त्यामुळे येथील 1500 विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेण्याची वेळ आली आहे. तर 930 विद्यार्थ्यांना कुलाबा मार्केटमधील पालिका दवाखान्याच्या दुसऱ्या मजल्यावर बसवण्यात येत आहे. भारताच्या टॅरिफमध्ये मोठी वाढ करणार असल्याचं पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलंय. पुढील 24 तासात भारताच्या टॅरिफमध्ये वाढ करणार असल्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी दिलेला आहे. मुंबईमध्ये दररोज होणारे लोकल अपघात आणि असुरक्षित प्रवासानं डेडलाईन बनली आहे, अशी टीका खासदार वर्षा गायकवाड यांनी केली. रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्या प्रवाशांची संख्या, त्याची कारणं, अपघात टाळण्यासाठी प्रशासनानं काय उपाययोजना केल्या असा सवाल गायकवाड यांनी केला. दुकानांवर मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर महापालिकेकडून कारवाईचा बडगा सुरूच आहे. महापालिकेनं 3,133 दुकानं आस्थापनांवर कारवाई करत आतापर्यंत तब्बल 1,98,00,000 दंड वसूल केला. शिवाय नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई तसंच न्यायालयीन प्रक्रियेलाही सामोरं जावं लागणार. रिक्षा चालक ग्राहकांना जी वागणूक देतात, त्यांच्याशी जे वर्तन करतात ते आणि त्यांचा उद्धटपणा आम्हाला चांगलाच ठाऊक आहे, अशा शब्दात उच्च न्यायालयानं रॅपिडो बाईक टॅक्सीच्या विरोधात याचिका करणारा रिक्षा चालकांचा समाचार घेतला. त्यानंतर रिक्षा चालकांनी याचिका मागे घेतली. बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची देणी देण्यासाठी मुंबई महापालिकेनं बेस्ट उपक्रमाला निधी दिला असला तरी अद्याप सुमारे 4,000 कर्मचाऱ्यांची देणी बेस्ट उपक्रमानं दिलेली नाहीये. न्यायालयानं आदेश देऊनही ही देणी देण्यात बेस्ट उपक्रमाला अपयश आलंय. त्यामुळे कामगार नेते शशांक राव यांच्या संघटनेनं 6 ऑगस्टला आझाद मैदान इथं मोर्चाची हाक दिलेली आहे. आयुक्त परमवीर सिंग यांना सीबीआयकडून दिलासा मिळालेला आहे. माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी इतर पोलीस अधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये सीबीआय यांनी तपास केलेल्या 2 संबंधित प्रकरणांच्या निष्कर्षात मोठी तफावत आढळून आली आहे. पावसामध्ये केईएम रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग आणि रुग्णकक्ष 4A मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. या प्रकरणाची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयानं महानगरपालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले. त्याची दखल घेऊन प्रशासनानं प्रथमच रुग्णालयामध्ये पावसाचं पाणी शिरू नये यासाठी विशेष तुकडी सज्ज केली आहे. वाहतुकीच्या अडचणींवर मात करण्यासाठी आता उल्हासनगर वाहतूक विभागानं वाहतूक हेल्पलाईन सेवा सुरू केलेली. यापुढे 8655654186 या क्रमांकावर संपर्क केल्यास वाहतूक पोलीस आपल्या वाहतूक समस्यांचं निरसन करतील. नागरिकांनी या सेवेचा लाभ घेण्याचं आवाहन वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी केलं. भिवंडीतील वज्रेश्वरी मातेचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय. या पालखी सोहळ्यात लहान मुलांसह महिलांचा मोठा सहभाग होता. गेल्या 9 वर्षापासून टेंबिवली ग्रामस्थांकडून श्रावणी वज्रेश्वरी पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात येत आहे. अंबरनाथ शहरात कनिष्ठ न्यायालयाला मंजुरी मिळाली होती, मात्र विविध कारणांमुळे रखडलेल्या न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरलाय. येत्या 9 ऑगस्टला या न्यायालयाचं उद्घाटन होणार आहे. त्यामुळे अंबरनाथ, बदलापूर शहरातील पोलीस आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे. आता एक मोठी बातमी आहे पुण्यातून. पुण्यातील मध्यवर्ती भागात गाड्यांची तोडफोड करण्यात आली. एकमेकांवर दगडफेक, वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. पुण्यातील सदाशिव पेठ परिसरातील ही घटना आहे. दगडफेकीत 1 जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय. पुण्यातील मध्यवर्ती भागात गाड्यांची तोडफोड करत हाणामारी झाली आहे. एकमेकांवर दगड मारून ही मारामारी करण्यात आली आहे. वाहनांची देखील तोडफोड करण्यात आली. पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. तर पुण्यातील सदाशिव पेठ येथील मुरलीधर हॉटेल शेजारील ही घटना आहे. वर्दळीच्या ठिकाणी अशी घटना घडल्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. 1 जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळते. पाहुयात मुंबई फास्ट. राज्यात काही भागात पावसानं उघडीप दिली आहे. गेल्या काही दिवसात पावसानं विश्रांती घेतल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. पुढचे काही दिवस पाऊस पडणार नसल्यानं हवामान विभागानं सांगितलंय. त्यामुळे तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. मेल नर्सिंग बचाव समितीनं आंदोलन पुकारलंय. अधिपरिचारिका भरतीमध्ये 80% महिला आणि 20% पुरुष भरतीचा निर्णय रद्द करावा यासाठी मंत्रालयाच्या गार्डन गेटवर आंदोलन करण्यात आलंय. मनपा अधिकाऱ्यांच्या विरोधात नवी मुंबई मुख्यालयासमोर कंत्राटदारांनी आमरण उपोषण सुरू केले. गटर मीटर वॉटरची कंत्राट देताना टेंडर न काढता अधिकारी वर्गानं कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला. याबाबत मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला पण कुठलीच कारवाई झाली नसल्याचं कंत्राटदारांचं मत आहे.
एका दिवसाला तब्बल 370 मुंबईकरांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचं समोर आलेलं आहे। 2024 मध्ये 1,32,253 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती अधिकाऱ्यातून समोर आली आहे। वांगणीतील रेल्वे फाटक रस्त्याची पुरती दुरावस्था झाली आहे। मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून प्रवास करणं कठीण झालंय। या खड्डेमय रस्त्यांकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जातोय। दरम्यान प्रशासनानं तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांनी केली। एअर इंडियाच्या सॅन फ्रान्सिस्को ते मुंबई विमान प्रवासात झुरळ आढळल्यानं प्रवाशांनी कंपनी विरोधात नाराजी व्यक्त केली आहे। कंपनीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत माफीनामा जारी केलाय। विमान ज्यावेळी पार्किंगमध्ये असतं त्या दरम्यान झुरळ शिरल्याची शक्यता वर्तवण्यात आली। मुंबई अहमदाबाद मार्गावरील कोंडीमुळे महिलेचा बळी गेलाय। वाहतूक कोंडीनं पुन्हा एका महिलेचा बळी घेतलाय। रुग्णवाहिका 4 तास वाहतूक कोंडीत अडकून होती, त्यामुळे उपचाराभावी महिलेचा मृत्यू झालाय। पालघरमधील पाणेरी नाल्यात एका कंपनीनं रासायनिक पाणी सोडलं, त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळानं या पाण्याचे नमुने तपासणीला पाठवलेत। त्याचबरोबर स्थानिकांनीही या कंपनी व्यवस्थापकाला जाब विचारत धारेवर धरलंय। भिवंडीतील कामतघर परिसरातील सार्वजनिक शौचालयाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे। ठेकेदार आणि महानगरपालिका याकडे लक्ष देत नाहीत असा आरोप स्थानिकांमधून होतोय। त्यामुळे परिसरात अतिशय दुर्गंधी पसरली असून हे शौचालय नशा करणाऱ्यांचा हुकुमी अड्डा बनलाय असंही त्यांनी सांगितलं। उल्हासनगरमध्ये बोगस डॉक्टर श्रीकृष्ण कुमावतला अटक करण्यात आली। श्रीकृष्ण कुमावत वैद्यकीय पदवी नसताना विनापरवाना क्लिनिक चालवत होता। महापालिकेनं बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम उघडल्यावर या बोगस डॉक्टराचा पर्दाफाश झालाय। मुंबई सांताक्रूज इथल्या मनपाच्या VN देसाई रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात बनावट डॉक्टर कार्यरत असल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे। विशेष म्हणजे 2.5 वर्षानंतर त्याच्या कागदपत्रांची तपासणी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडून करण्यात आल्यानंतर हा प्रकार उघड झालाय। बदलापूर शहरातून उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने एका डॉक्टरला ताब्यात घेतले। बंदी घातलेल्या सिमी या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली आहे।